आज आम्ही चाललो आहे गणपती बघायला. विसर्जनात लास्टचा दिवस आहे आणि मी आणि माझी बायको चाललो आहे गणपती बघायला. चला तुम्हाला आम्ही सगळ्या गणपतीची दर्शन घडायचं. बोल काय म्हणते बोल. आनंदनगरचा गणपती आहे हा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आता आपण हायवेने जात आहोत. आता जसजसे आपल्याला गणपती दिसतील तसं तसं आम्ही तुम्हाला दाखवत जाऊ. बघा सुंदर अशी मिरवणूक चाललेली आहे. हे बोरोली जवळचं दृश्य आहे. सुंदर अशा मिरवणूक आहेत. आता आपण ओबराय मॉल गोरेगावजवळ पोचलेलो आहोत. पार्वती सिंह गणेश मित्र मंडल का हार्दिक स्वागत अभिनंदन है। ओबराय मॉल गोरेगाव ईस्टचे हे दृश्य आहे. सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही रस्त्यावर लोकही पाहू शकता. किती प्रमाणात लोक गणपतीची मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. सुंदर अशी अप्रतिम मूर्ती. अजून पुढे जसं आपण पुढे जाऊ तर जसं तुम्हाला लोक पण खूप दिसतील डीजेवर नाचणारी. बघा व्हिडिओमध्ये बघत राहा. बघितलं असाल तुम्ही किती प्रमाणात लोक नाचत आहेत. हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. खूप असं सुंदर दृश्य आहे. आपला हिंदू संस्कृती जपणारी ही लोक आहेत. तुम्ही बघू शकता समोर सुंदर अशी भव्य अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. खूप सुंदर अप्रतिम मूर्ती आहे. खूप सुंदर असं रेखीव काम केलेलं छान अशी भव्य अशी मूर्ती गणपती बाप्पाची. अजून एक मूर्ती आहे पुढे, ती तुम्हाला मी दाखवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. अजून आपण तुम्हाला जुहू चौपाटीला जाणार आहोत. तिकडे अजूनही तुम्हाला मी गणपतीच्या मूर्त्या दाखवीन. जुहू चौपाटीला आपण जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा.
मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि गणेशोत्सव साजरा करत आहेत. गोरेगाव ईस्ट ओबराय मॉलच्या जवळचे हे दृश्य आहे. सुंदर अशी ही मूर्ती धनुष्यबाण हातामध्ये आहे गणपती बाप्पाच्या. खूप सुंदर आणि मोठी भव्य मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. खूप मोठी मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती गोरेगावचा महाराजा. ही मूर्ती जी तुम्हाला मी दाखवली ही गोरेगावच्या महाराजाची आहे. सुंदर अशी भव्य अशी मूर्ती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. अजून खूप आपण गणपतीच्या मूर्त्या तुम्हाला दाखवणार आहोत, तर व्हिडिओमध्ये राहा, शेवटपर्यंत बघा. आता आपण जुहू चौपाटी इथे निघालेलो आहोत. हे जोगेश्वरी जवळचं दृश्य आहे. गणपतीची मूर्ती घेऊन एक मंडळ चाललं होतं. सुंदर अशी भव्य अशी मूर्ती आहे. रस्त्यामध्ये आपल्याला अजून एक मूर्ती दिसली. लोक खूप उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करत आहेत. जिथे तिथे बघाल तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या दिसतील, गणपती बाप्पा दिसतील विराजमान असेल. फायनली आपण जुहू रोड जवळ पोहोचलेलो आहोत. पूर्ण रस्ता भरलेला आहे. छान असं गणपती बाप्पा आपल्या गावी चाललेले आहेत. पूर्ण रस्ता कचाकच भरलेला आहे. हे घरातले गणपतीचे विसर्जन करायला लोक चाललेले आहेत. छोटी अशी मूर्ती. गणपती बाप्पा. फायनली आपण जुहू चौपाटीला पोहोचलेलो आहे. पण पूर्ण जुहू चौपाटीला बंद केलेली आहे. फक्त गणपतीच्या मूर्त्या आतमध्ये सोडत आहेत. कोणालाही आतमध्ये एंट्री दिलेली नाही आहे. आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता लोक सगळे बाहेरच उभी आहेत. फक्त मंडळाच्या ज्या मोठमोठे गणपत्यांच्याबरोबर फक्त माणसांना सोडत आहे आतमध्ये. बाकी कोणालाही आत सोडत नाही आहे. बघा सुंदर अशी मूर्ती घेऊन लोक विसर्जनला चाललेले आहेत. बाप्पाला लास्टचं बघण्यासाठी लोकांची भव्य अशी गर्दी जमा झाली आहे. बघा मी बाहेरून तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवत आहे. गणपती बाप्पा चालले आहेत. सगळ्यांचे डोळे भारावलेले आहेत. आतमध्ये एंट्री. आपल्या बाप्पाला शेवटचं बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेली आहेत. पण आतमध्ये कोणालाही सोडत नाही. भव्य अशी मूर्ती आली आहे. विल्ली पार्लेचा राजा. सुंदर अशी भव्य मूर्ती. प्रत्येक मंडळ आपापल्या काही ना काहीतरी स्पेशल असं वेगळी मूर्ती
साकारण्याचा प्रयत्न करतो, वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुंदर अशी भव्य अशी मूर्ती आहे. हे एक घरातली मूर्ती आहे. कांबळेंचा इच्छापूर्ती. छोटी अशी मूर्ती घेऊन त्यांचे फॅमिली मेंबर्स विसर्जनाला आलेले होते. ही मूर्ती बघू शकता तुम्ही. हत्तीच्या सोंडेवर गणपती बाप्पा विराजमान आहेत. सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्हाला ही मूर्ती कशी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तिकडे आम्हाला चौपाटीला मूर्त्या जास्त बघायला मिळाल्या नाहीत आणि कोणालाही उभं राहून जास्त वेळ देत नव्हते. पण आम्ही पुढे आलो जुहू रोडला. तर सुंदर सुंदर अशा मूर्ती, चंद्रावर बसलेली ही मूर्ती गणपती बाप्पाची. सुंदर अशी भव्य अशी मूर्ती लोक विसर्जनाला घेऊन चालले आहेत. महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जनामध्ये सामील झालेल्या आहेत. सुंदर अशी मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही. लोक रस्त्यावर अक्षरशः लोकांनी गर्दी केलेली आहे मूर्ती विसर्जन बघण्यासाठी. आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. तुम्ही बघू शकता कमीत कमी 16 ते 18 फूट अशी भव्य अशी सुंदर मूर्ती गणपती बाप्पाची. छोटे मंडळ, मोठे मंडळ सगळे असे गणपती बाप्पाला घेऊन चाललेले आहेत. हे बघू शकतात की गणपतीच्या मूर्त्या एकाच ठिकाणी एकाच कॅमेऱ्यामध्ये आपण कॅप्चर केलेलं आहे. सुंदर असं दृश्य. गणपती बाप्पाला लास्ट विसर्जनाला घेऊन जाताना सुंदर असं डेकोरेशन करून त्यांना हसत नाचत खेळत घेऊन जात आहेत लोक. सुंदर अशी मूर्ती, लालबागच्या राजाचं प्रतिकृती असलेली मूर्ती घेऊन जात आहे. सुंदर. तुम्हाला माझा हा ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रुद्र स्वरूप घेतलेली गणपतीची मूर्ती, त्याच्या मागोमाग दुसरी अशी आसन बसत सुंदर अशी गणपतीची मूर्ती लोक विसर्जनाला घेऊन जात आहेत. बघू शकता तुम्ही भव्य अशा मूर्ती. देवाच्या आणि आपण हे प्रार्थना करू शकतो की सगळ्यांना सुखी ठेव,
आनंदी ठेव आणि पुढच्या वर्षी ह्याच जल्लोषात आम्ही तुमचे स्वागत करू. ही आशा. धन्यवाद.